नमस्कार, मी नंदिनी पेडणेकर. आपण पाहत आहात टुडे फ्लॅश न्यूज. आज आपण आलो आहोत चांदोली विधानसभा मनसे 159 शाखा अध्यक्ष सुनील यादव यांच्याशी बोलत आहात. प्लस त्यांच्याबरोबर आपण त्यांची मिसेस ॲडव्होकेट शोभाताई सुनील यादव उर्फ साळगावकर यांच्याशी आपण बोलणार आहात की त्यांचं नाव आजकाल भरपूर चर्चेमध्ये आलं आहे की फेसबुक, यूट्यूब याच्यावर भरपूर चाललं आहे. त्यांची शोभायात्रा, एकविरा आईच्या शोभायात्रा, प्लस अजून काही देवदर्शन त्यांनी त्यांच्या जनतेला करवत आहात. त्याच्याबद्दल याविषयी आपण त्यांच्याशी आमनेसामने जाऊन बोलणार आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे. ताई, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे की तुमचं आजकाल फेसबुक, यूट्यूबला भरपूर व्हिडिओ चालत आहेत की तुम्ही जनतेला तुमच्या स्वखर्चाने भरपूर देवदर्शन करवत आहात. याच्यामागे तुमचा काय हेतू आहे? माझा हेतू फक्त भक्तिभावना आहे. यात आमचा हा सौभाग्य आहे की आमच्या वॉर्डमध्ये, वॉर्ड क्रमांक 159मध्ये आमचे जितके पब्लिक आहे ते आमच्या सोबत येतात आणि त्या भक्तिभावनाने जे आमच्या थ्रू दर्शन घडतं आहे ते ह्याचा योग्य आम्हाला लाभला आहे. ह्यासाठी मी नेहमीच आईकडे ऋणी आहे आणि ह्या आशीर्वादासाठी, म्हणजे हे राजकारणाचं मंच नाही आहे, हे फक्त आम्ही भक्तिभावनाने यात्रा नेत आहोत. ही यात्रा तुम्हाला माहिती म्हणून मी सांगेन की ही 5वी यात्रा आहे. ही पहिली दुसरी नाही आहे. आता ह्याच्या आधी पण मी त्र्यंबकेश्वर घेऊन गेले आहे. मग आपल्या त्र्यंबकेश्वरच्या सोबत आम्ही महालक्ष्मी कोल्हापूर घेऊन गेलो आहे. पंढरपूरची यात्रा झाली, शिर्डीची यात्रा झाली आणि ही 5वी मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आईच्या दर्शनाला आम्ही नेण्याचा निर्णय घेतला आहे की जे गट बसवतात, जे आमची बहिणी आहेत आणि गट बसवून मग ते उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याचं जो महत्त्व आहे त्या महत्त्व परिपूर्ण करण्यासाठी ही यात्रा आम्ही नेत आहोत. ताई, काही वर्षांपूर्वी तुम्ही अपक्ष करून म्हणजे जनतेसमोर तुम्ही नगरसेवका याच्यामध्ये उभे राहिला होता. त्यांच्या जनतेविषयी तुम्हाला भरपूर वोट भेटले आणि तुम्ही काही कारणानुसार जिंकू शकलात नाही. पण ह्यावेळेस जर तुम्हाला मनसे थ्रू मौका भेटला तर तुम्ही काय हे कराल? कसं आहे की 9 वर्षाचं जी मेहनत आहे ती 9 वर्षाची आहे. मागच्या वेळी जे इलेक्शनमध्ये आम्ही छान लढलेलो, लोकांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला. त्या हिशोबाने आमचा हा मनोबल आहे की एवढ्या वर्ष आम्ही त्याच थाट्टीने, म्हणजे त्याच मेहनतीने आम्ही ताकदाने लोकांच्या समोर आहोत आणि लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ज्या आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये करतो आहे आणि खास करून आमच्या पक्षाचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. ह्यात तुम्ही बघू शकतात, हे फक्त नाव एका दिवसाच्या मेहनतीने नाही गाजलेलं आहे. हे 9 वर्षाची मेहनत आहे माझी आहे आणि सुनील सरांच्या मेहनतीच्या आणि माझ्याबरोबर जे लोक आहेत, 100च्या वरती माझे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जे एक कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्ही बघू शकता. सतत 5 वर्ष, ही 5वं वर्ष आहे जे आम्ही यात्रा नेत आहे. ते यामुळेच संपूर्ण होत आहे. त्याच्याविषयी तुमचं खूप नाव चर्चेचं आहे आणि तुम्हाला जनतेचा प्रतिसाद पण खूप भेटला आहे, भरपूर प्रेमही भेटलं आहे त्याविषयी. आणि याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचं काय हेतू, मुद्दा काय आहे हे जनतेला सांगा. उद्देश असा आहे की राजकारण हा एक प्लॅटफॉर्म आहे, पण ह्यात कसं आहे ना, भरपूर लोक असे आहेत की त्यांना मार्गदर्शन करणारा नेतृत्व नाही आहे. लोक असे आहेत की त्यांना खास करून हॉस्पिटलची गोष्ट होते किंवा एज्युकेशनची गोष्ट आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत ते त्यांना मार्गदर्शन कोण करत नाही, त्यांना नेतृत्व मिळत नाही आहे. आज आम्ही 9 वर्षापासून आहे, याचं कारणच हे आहे की लोकांची जी छोटी मोठी समस्या आहे ते आम्हाला आज डायरेक्ट फोन करतात. आम्ही डायरेक्ट त्यांच्या प्रश्नाची हल कसं योग्यप्रमाणे आपण त्यांना मार्गदर्शन करू, तसं गाईड करू. त्या हिशोबाने लोक आम्हाला एवढं साथ देतात आहे, म्हणूनच आम्ही इतके वर्षपर्यंत टिकून आहोत. ताई, अजून एक प्रश्न, तुमचं फेसबुकला आणि यूट्यूबला तुमचं बॅनर फाडले गेले आहेत अपक्षाने, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? एक नागरिक म्हणून मी नक्कीच निषेध करेन, बट एक भाविक किंवा एक यात्री म्हणून किंवा एक आयोजक म्हणून मी ज्यांनी पण हे कोणी केलं असेल नक्की त्यांना यात्रेची की म्हणतात ना एक योग्य त्यांना समजेल असं मी त्यांना एक सांगेल की तुम्ही या, आमच्या यात्रेला सहभागी व्हा आणि येऊन बघा की कसे ही यात्रा घडवली जाते आणि कसे ही लोक या भक्तिभावनाने जे त्यांना अनुभव येतो
दर्शनानंतर ते जे त्यांच्या डोळ्यात ते अश्रू दिसतात की आई पावली आहे की देव पावला आहे, ते बघणं एक योगच असतो. हा सौभाग्य माझं आहे की इतक्या वर्षे इतकी वेळा मला नेता आलं, कारण हे एका साधारण 1-2 व्यक्तीचं हे काम नाही आहे. ह्याच्यासाठी आईचा आशीर्वाद आहे आमच्यासोबत, म्हणूनच ह्या गोष्टी पूर्ण होतात आहे आणि यशस्वीपणे पूर्ण होऊन आम्ही कंटिन्यू 5 वर्ष हे घेऊन चाललो आहेत. ह्याचं हे कारण फक्त आई आहे आणि माझे वॉर्ड क्रमांक 159चे सगळे यात्री आहेत. असं आम्ही समजू शकतो की आमचं चॅनल की तुमची एकवीर आईवर भरपूर श्रद्धा आहे. आमचं मुळात आईवर तर विश्वास आहेच, श्रद्धा तर आहेच. मुळात देवातच आमचं श्रद्धा आहे. प्रत्येकाचं आपलं काम करण्याचं एक वर्कस्टाईल असतं. हा माझं माध्यम आहे, हा माझा वर्कस्टाईल आहे. मला असं वाटतं की ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे बघा. यात्रा घेऊन जाणं आणि घेऊन परत सुखरूप आम्ही परत घेऊन येतो आहे. लोकांची जी छोटी मोठी गरज असते, कसं मॅनेजमेंट एका छोट्यापासून मोठ्यापर्यंत केलं जातं. आम्ही ह्यात फक्त जेवण आणि फक्त दर्शन असं म्हणू शकत नाही. ह्यात प्रत्येक यात्री प्रॉपर बसमध्ये जाते, कुठे थांबायला पाहिजे, काय जेवण असायला पाहिजे, कोण कोणत्या बसला लीड करत आहे, त्याच्याबरोबर काय गोष्टी असायला पाहिजे की त्यात लोकांना कुठेही त्रास होता कामा नये. अशा प्रकारे ही यात्रा आम्ही नियोजन करत आहोत. आणि यात फक्त माझी आणि सुनील सरांची मेहनत नाही आहे, आम्ही भरपूर लोक आहेत. 100च्या वरती आमची जी टीम आहे ती एकत्र येऊन काम करते. आणि ह्यात तुम्ही कधी आलात तुम्हाला समजेल की यात्री पण ह्यात भरपूर मेहनत करतात. तरी किती संख्येने जनताचा सपोर्ट आहे तुम्हाला? मला तर असं वाटतं सगळेच आमच्या सपोर्टला आहेत. म्हणजे भरपूर आम्ही असं समजू शकतो की भरपूर यातली भरपूर महिला किंवा हे पुरुष म्हणा किंवा लहान मुलं यांचा सपोर्ट तुम्हाला आहे पूर्णपणे? हो आहे, म्हणूनच तर एवढा मनोबल आहे. तुमचा अंदाजे किती संख्या असेल? लास्ट टाइमला तुम्ही गेला तर किती होते आणि ह्या टाइमला किती आहेत? मागच्या इलेक्शनमध्ये मला 1988 मतं होती. लग्नांचं नाही सांगत आहे मी, विचारत आहे ते. आता तुम्ही यात्रा नेत आहेत त्याच्यामुळे लास्ट टाइमला किती संख्येने महिला गेल्या होत्या आणि यावेळेस किती वाढ झाली आहे की कमी झाली आहे? मी थोडक्यात हे सांगेन की मी जेव्हा यात्रा डिक्लेअर करते ना, तर मला समजा तर मी ह्यावेळी 20 बस काढली तर मला फॉर्मच 40 बसचे येतात, तर माझी दुसरी यात्रा ऑटोमॅटिकली भरली जाते. आता ही 29 यात्रा आहे, पण आता त्याच्या पुढची डेट कधी येणार त्याच्यासाठी पण लोक रेडी आहेत. म्हणजे इतका मला सपोर्ट आहे लोकांचा. तर ह्यात मला नाही वाटत मी आकडे पण सांगू शकते. ताई, लास्ट टाइमला तुम्ही जेव्हा अपेक्षेमधून उभ्या होतात तेव्हा तुमचे मुद्दे काय होते आणि ह्यावेळेस तुमचे मुद्दे काय असणार? जनता ते तुम्हाला विचारणार की तुमची काय अपेक्षा आहे जनताची तुमच्याकडनं? 2017ला जेव्हा मी इलेक्शन लढलेले तेव्हा मी राजकीय प्लॅटफॉर्ममध्ये 6-7 महिने होते. पण त्याआधी कसं मित्रमैत्रिणीच्या म्हणजे त्यांना काही छोटी मोठी कामं होती तेव्हा तर आम्ही दोघी नेहमीच पोचायचो. मग हळूहळू आम्हाला समजलं की नाही, लोकांना अजून गरज आहे आमची. त्यानिमित्ताने आम्ही विचार केला की नाही, राजकीय प्लॅटफॉर्मला पण येणं गरजेचं आहे, लोकांचे नेतृत्व करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा प्रश्न असे होते की छोटे मोठे जे होते ते आम्ही करत होतो आणि त्यात असं होतं की तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे छोटे मोठे प्रश्न नाही आहेत. आता एक गृहिणी म्हणून मी एक घरी राहते, माझं घर आहे, मी पण एक प्रपंच चालवते आहे. त्या एका व्यक्तीला घर चालवण्यासाठी इतका प्रश्न कशासाठी आहे? आज आपल्याला बघितलं गेलं तर पाण्यापासून धूरपासून हे इतकी मोठी प्रश्न आहेत की लोक आजही 15 मिनटं पाणीसाठी लोक कुठेही जाऊ शकत नाही. नाही 15 मिनटं पाणी येणार, मला भरायचं आहे, कुठे सगळे लाईनीत करतात आहे, पाणी भरतात आहे. आज हा प्रश्न आहे. बेसिक गोष्टीसाठी आपण आज भांडत आहोत, ते कशासाठी? डेव्हलपमेंटच्या नावाने ह्या गोष्टी होत का नाही आहे? लोकांना का 24 तास पाणी नाही आहे? हा एक प्रश्न खूप मोठा आहे. तर मला असं वाटतं मी आता लिगल फील्डमध्ये पण आहे, तर त्याचा मी फायदा माझ्या लोकांना, माझ्या नागरिकांना कसं करू शकते त्याचा मी नक्कीच माझा प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनला कसं आहे की मी सिस्टममध्ये कसं सिस्टम मला समजते आहे, मी त्या निमित्ताने लोकांपर्यंत त्यांचा कसा फायदा करून देऊ शकते, की माझ्या निमित्ताने किंवा माझ्या सहकार्याच्या निमित्ताने आणि माझ्या पक्षाच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या नेतृत्वाखाली मी काय काय करू शकते माझ्या लोकांसाठी. आणि त्याच्यात कसं आहे की शेवटी जनताच जनार्दन आहे. जनताचा फायदा कसा होणार आणि जनतेला जे त्यांची जी सुविधा आहे ती कितपर्यंत योग्य प्रमाणे त्यांना त्याचा लाभ होईल ह्याचा माझा प्रयत्न आहे. एवढाही परत आपण भेटू ताईंच्या पुढच्या यात्रेला ताईंशी बोलायला. मी नंदिनी पेडणेकर, टुडे फ्लॅश न्यूज, चांदोली विधानसभा.